नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। शांत निवांत अशा निसर्गात आम्ही आलो आहोत, मी आणि कॅमेरामागचा माझा मित्र पप्या। तर आम्ही सुंदर म्हणजे हे जे ठिकाण आहे हे हा ओहळ आहे किंवा ही छोटी नदी आहे। त्या नदी पात्र जास्त खोल नाही आहे, जास्तीत जास्त कमरेभर आहे आणि तिथे मस्तपैकी थोडासा एक सूर मारला, उडी मारली मस्तपैकी आणि भिजलो आहे आणि शांत निवांतपणे बसलो आहे। तर निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो आणि आपण देखील त्याचं एकदम मनसोक्तपणे त्याचा अनुभव घेत असतो, आस्वाद घेत असतो। तर ह्या निसर्गाची किमया ही वेगळीच आहे। तर आपला विषय हा थोडासा तुम्हाला कळला असेल थंबनेल आणि टायटलवरून। तर जेव्हा पावसाळा सुरू होतो तर तेव्हा नद्या असतील, त्यानंतर धबधबे असतील आणि मोठे डोह, तर नद्या नाले प्रवाहित होतात। सुंदर असं वातावरण होतं, निसर्गाचा कायापालट होतो। एक हिरवी चादर निसर्गाने अंगावर पांघरून घेतलेली असते आणि ते सौंदर्य पाहताना आपण खरंच मंत्रमुग्ध होतो। आणि अशातच मग धबधबे, त्यानंतर जे डोह असतील तिथे आणि तलाव, अशा ठिकाणी आपण पोहण्यासाठी जात असतो। आणि आपल्या व्हिडिओचा आजचा खरा विषय इथूनच सुरू होतो। तर अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा काही खाद्यपदार्थ सोबत घेऊन जात असतो आणि मग तिथे भिजल्यानंतर, पोहल्यानंतर आपण ते खाद्यपदार्थ खातो आणि जे टाकाऊ पदार्थ असतात म्हणजे ताटं असतील किंवा जे रॅपर्स वगैरे असतात किंवा कुरकुरेचे पॅकेट्स, तर ते आपल्याकडून नकळत म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा तिथे टाकून जातो आपण आणि दिसायला ते अत्यंत घाण दिसतं आणि इथेच कुठेतरी आपण निसर्गाचा ऱ्हास करतो। तर मला आलेले अनुभव तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। मला कोणावर टीका करायची नाही किंवा अंतर्गत गोष्टीबद्दल बोलायचं नाही आहे, पण थोडंसं एक चर्चा म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे। तर असाच आपण एक निसर्ग समृद्ध गावात राहतो, मालगुण गावामध्ये। तर मालगुण गावामध्ये साधारण एक 5 ते 6 वर्षापूर्वी एक प्रसिद्धीस आलेला एक ठिकाण आहे, जेमिनी पॉईंट याला नामकरण करण्यात आलं। एक मोठा डोहा आहे, साधारण त्याची उंची असा डोहा आहे आणि पुढे असं निमुळतं होत गेलेला भाग आहे। तर साधारण 8 ते 10 फूट त्याची खोली आहे, म्हणजे एवढी अशी 8 ते 10 फूट खोली आहे। नंतर इथे निमुळतं भाग म्हणजे साधारण कमरेभर पाणी असतं इथे। तर तिथे अनेक जण पोहायला येतात आणि सोबत मी पण कधी कधी आमच्या मित्रांसोबत जात असतो तिथे। तर अनेक जण काही ना काही खाद्यपदार्थ घेऊन येत असतात, कुरकुरेचे पॅकेट्स असतील वगैरे वगैरे। तर तिथेच खाऊन तिथेच अगदी निष्काळजीपणे टाकलेले असतात। आणखीन एक मला वाईट आलेला अनुभव म्हणजे आम्ही इथून चाफे गावात गेलो। चाफे गावात असोंडीवाडीत एक छोटासा एक निसर्गरम्य ठिकाण आहे, ती पण छोटी नदी आहे आणि तिथे देखील असा एक खोलगड भाग आहे। तिथे बरेच पोहण्यासाठी येत असतात आणि आम्ही देखील बघण्यासाठी गेलो होतो, पोहण्यासाठी नाही। तर अनेक रील्स आणि अनेक शॉर्ट्सच्या माध्यमातून ते ठिकाण व्हायरल झालं आहे आणि आम्ही गेलो होतो। तर एक तिथून ग्रामस्थ आले आणि आमच्याकडे बघत बघत गेले। मला वाटतं त्यांच्या मुलीला सोडायला गेले, शाळेत असतील। आणि नंतर येताना त्याने आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आलात? आम्ही सांगितलं मालगुणमधून आलो। तर म्हणतो माफ करा दादा, तुम्हाला इथे पोहता येणार नाही, कारण म्हणतो बाहेरच्या ज्या व्यक्ती येतात त्यांना पोहण्यास बंदी आहे। आणि त्याचं कारण देखील त्यांनीच सांगायला सुरुवात केली की इथे बरेच असे अनुचित प्रकार घडलेले आहेत। म्हणजे काही जण इथे परवा, त्यांनी सांगितलं म्हणजे खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, परवा इथे मुलं मुली एकत्र आले होते आणि थोडंसं अशोभनीय वर्तन त्यांनी केलं। म्हणजे त्यांचे कपडे देखील अशोभनीय होते असं त्यांच्या ग्रामस्थ जे आम्हाला भेटले तर ते सांगत होते। थोडंसं अशोभनीय कपडे घातले होते आणि जे मुलं होती तर ती मद्यप्राशन करत होती। अगदी मुली त्या पोहत होत्या आणि मुलं काठावर बसून मद्यप्राशन करत होती। आम्ही त्याला म्हणजे त्या ग्रामस्थांनी त्यांना हटकलं असतात, त्यांनी उर्मटगिरी केली। तर त्यानंतर मग त्यांनी दारूच्या बॉटल्स तिथेच फोडून तशा अस्ताव्यस्त टाकल्या आणि ते निघून गेले। आणखीन त्याने एक प्रकार सांगितला की बरेचशी गर्दी होते शनिवार रविवार, अनेक मंडळी येतात, ती देखील तिथे दारू पीत बसतात आणि तिथल्या ज्या गावातल्या वाडीतल्या ज्या येणाऱ्या जाणाऱ्या स्त्री आहेत तर त्याच वाटेवरून जात असतात। म्हणजे अगदी रस्त्यालगतच तो स्पॉट आहे। तर ती जी
जी मंडळी होती दारू ज्यांनी प्यायले होते दारू प्यायले होते तर ते अजिबात बाजूला होत नव्हते. तर मध्येच अगदी तसेच ठाण मांडून बसले होते, उभे होते. काही जण शिव्यागाळ करत होते. तर त्या महिलांना खरंच असं लाज वाटली की तिथून येण्या जाण्यास, म्हणजे त्यांच्याच वाडीत त्यांच्याच रस्त्यावरून त्यांना यायला थोडीशी लाज वाटली. म्हणजे हे कितपत योग्य वर्तन आहे. तर मग त्यांनी सांगितलं तर ते निघून गेले सोडा, पण एक घाणेरडं वर्तन तिथं चाललं होतं आणि दारूच्या बाटल्या देखील फोडलेल्या होत्याच. तर असे त्यांनी घाणेरडे प्रकार आम्हाला सांगितले. तर आम्ही सांगितलं आम्ही पोहण्यासाठी नाही, फक्त बघण्यासाठी आलो. तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे, सगळं घडतं आहे, अनुचित प्रकार घडत आहेत, की गर्दी होते आणि मग बाटल्या बिटल्या फोडून टाकतायत, इथे कचरा करतायत. तर हे कितपत योग्य आहे? आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी पर्यटनास जात असतो आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय, ही बाबच एवढी घाणेरडी आहे, यापेक्षा दुसरी घाणेरडी बाब असूच शकत नाही. कारण दुसऱ्याच्या गावात आपण जातोय, तिथे आपण कसं वर्तन केलं पाहिजे हे आपण ठरवायचं असतं. कारण असा कुठलाही माणूस तिथे जात नाही, सुशिक्षित माणसंच जातात. तर माझं हे सांगणं आहे सगळ्यांबद्दल नाही, जे असे करतात त्यांच्याबद्दल आहे. कारण कसं असतं, एखादा निसर्गप्रेमी खरंच जेव्हा दुसऱ्या गावात जात असतो किंवा तिथल्या त्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी जात असतो, त्याला मात्र अटकाव केला जातो, मज्जाव केला जातो, बंदी घातली जाते. तर खरंच तो निराश होतो. कारण कसं आहे, अगोदर काही बेजबाबदार माणसं तिथे गेलेली असतात आणि त्यांच्या घाणेरड्या कृत्यामुळे हे सगळं जो त्रास आहे तो खऱ्या निसर्गप्रेमींना मग भोगावा लागतो. आणखीन दुसरं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर, खूप सुंदर देवस्थान आहे. अगदी सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर वसलेलं महादेवांचं स्थान आहे. समोरच धारेश्वर धबधबा आहे. हे सगळं सौंदर्य पाहताना खरंच मंत्रमुग्ध व्हायला होतं, तिथे हरवून जायला होतं. पण जिथे खऱ्या अर्थाने ज्या पायऱ्या सुरुवात होतात तिथे पार्किंग आहे आणि पार्किंगच्या ठिकाणी एवढ्या बॉटल्स, एवढा कचरा फेकलेला आहे. अगदी बाजूला कचरा कुंडी आहेत तरी पण कचरा अगदी निष्काळजीपणे तिकडे रस्त्यावर फेकलेला असतो. तर हे बघून खरंच खूप वाईट वाटतं की प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे की तो कचरा कुंडीतच टाकला गेला पाहिजे. कारण माझ्यासमोर पण अशी उदाहरणं झालेली आहेत की तिथेच कचरा टाकतात. मी बोललेलो देखील आहे, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. आणखीन एक सांगतो, गुहागर तालुक्यातील अडूर गावातील नागझरी पॉईंट आहे. अतिशय सुंदर डोह आहे, निळाशार पाणी आणि डोहच आहे फक्त, आणि खोल एक साधारण 20 फूट खोल असेल. तर एवढा जबरदस्त स्पॉट आहे. जाताना जंगलातून जावं लागतं आणि जंगलाच्या मध्यभागावरती तो स्पॉट आहे, तो डोह आहे. तर मी गेलो होतो, म्हणजे साधारण एक 4-5 वर्षापूर्वी गेलो होतो. तिथला व्हिडिओ देखील बनवला होता. आणि तिथे जेव्हा गेलो मी, पूर्ण डोह, निळाक्षर डोह, आणि आजूबाजूला एवढा कचरा पडला होता, दारूच्या बॉटल्स देखील तिथे फोडल्या गेल्या होत्या. तर खूप वाईट वाटलं की एवढं सुंदर ठिकाण आणि तिथे जाऊन ही माणसं घाण करतात. तर मी व्हिडिओ बनवला होता पण तो कचरा दाखवला नव्हता. पण आपले सुज्ञ जे प्रेक्षक आहेत किंवा जे बघणारे आहेत, तर त्यांनी तो त्यांच्या नजरेने टिपला. माझ्या मागे थोडा कचरा दिसत होता. मी असा प्रयत्न केला होता की तो कचरा दिसू नये, पण त्यांनी तो पाहिला आणि त्यांनी कमेंट केली, एवढं सुंदर ठिकाण आहे आणि आजूबाजूला कचरा, खूप घाण वाटते बघायला. तर त्यांचं देखील बरोबर आहे. आजूबाजूला ज्या बाटल्या तिथे फोडल्या गेल्या होत्या, तर मी स्वतः त्या काचा उचलून बाजूला नेऊन टाकल्या आणि थोडासा कचरा देखील बाजूला केला होता. ही गोष्ट मी व्हिडिओमध्ये सांगितली नाही, पण आत्ता तुम्हाला सांगतोय. एवढा सुंदर डोह आणि त्याच्या बाजूला कचरा बघून खरंच खूप घाण वाटत होती आणि राग देखील येत होता की अशी बेजबाबदार माणसं येतात आणि शाश्वत पर्यटन न करता तिथे घाण करतात. ही खरंच एक वाईट गोष्ट आहे. म्हणजे सगळे सुज्ञ असताना ही त्यांना गोष्ट सांगावी लागते, हे खरंच ही वाईट वेळ आलेली आहे. आणि त्यानंतर मग तिथून मी निघालो. आणखीन सांगायचं झालं तर काही ठिकाणी रील्सच्या माध्यमातूनच हे स्पॉट व्हायरल होत असतात आणि अनेक मंडळी तिथे जात असतात. तर त्यांनी देखील त्या ग्रामस्थांशी वाद घातले गेले आणि लिटरली पोलीस तिथे आले आणि पोलीस प्रोटेक्शन कधीकधी त्या ठिकाणांना असतं. म्हणजे बाहेरचे लोक आले की सरळ ते हुसकावून लावतात किंवा हकलवून लावतात, तिथे पोहायला देत नाही. तर हे कोणामुळे होतं आहे? हे असे बेजबाबदार जे पर्यटन करतात, अगदी निष्काळजीपणे पर्यटन करतात, की आपल्यामुळे त्या गावकऱ्यांना त्रास होतो आहे. ही गोष्ट गावकरी कितपत सहन करतील? हा देखील एक ऐरणीवरचा प्रश्न आहे की आपल्याच गावात बाहेरून लोक येत आहेत आणि आपल्यालाच अरेरावी करून दाखवत आहेत. तर ही गोष्ट खरंच घाणेरडी आहे. ते गावकऱ्यांनी सरळ पोलीस बोलवले.
आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना हकलवून लावलं. तर ही खरंच एक दुःखद बाब आपण म्हणू शकतो. हे कोकण आपलं आहे, प्रत्येक जागा आपली आहे, आपण जबाबदार पर्यटन केलं पाहिजे. नाही कसं आपण जातोय, काही करतोय आणि मग त्याचा त्रास त्या गावकऱ्यांना सहन करावा लागतोय. तर ह्या गोष्टी आपल्याकडून होता कामा नयेत. कारण ही गोष्ट मी का बोलतोय, कारण मी असं कुठे गेलो तर मी शक्यतो या गोष्टी दाखवत नाही, पण हल्ली दाखवायला लागलो. कारण ते आहे, आता परवा मी उक्षीच्या धबधब्यावर गेलो होतो. एवढा सुंदर तो धबधबा आहे, उंचावरून पडणारे जलधारा आणि तिथून ते जे तुषार उडत होते ते लिटरली खूप दूरवर येत होते. आम्ही धबधब्याखाली गेलो नाही, पण त्या तुषारांनी भिजलो. तर असा तो सुंदर जलधारा पडणारा धबधबा आहे. खरंच मंत्रमुग्ध व्हायला होतं. तिथे तासनतास बसून त्या धबधब्याकडे पाहत राहावंसं असं वाटत राहतं. पण जशी आपली त्या धबधब्याकडे पाठ फिरते तर तिथे मानवनिर्मित कचरा आपल्याला दिसतो. म्हणजे काही मंडळी खाद्यपदार्थ घेऊन जातात, जेवण घेऊन जातात, जेवतात आणि जी ताटं आहेत, जी ग्लास आहेत ती अगदी निष्काळजीपणे तिथे टाकलेली होती. केवढा सुंदर धबधबा आहे आणि त्याच्याकडे पाठ फिरली की ही अशी घाण बघायला खरंच वाईट वाटतं की आपलं निसर्ग आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये घाण करतोय. तसंच आमच्या मालवणचा जो जेमिनी स्पॉट आहे त्यावरचा एक छोटा धबधबा आहे. त्या जेमिनी स्पॉटवर देखील जो डोहा आहे तिथे देखील कचरा झालेला आहे बराच आणि त्याच्या वरच्या बाजूला एक छोटा म्हणजे एकाच ओढ्याच्या 2 शृंखला म्हणू शकतो, एक डोह आणि वरच्या बाजूला छोटा धबधबा. तर त्या धबधब्यात देखील धबधब्याच्या बाजूला ग्लासं फेकलेली होती आणि दारूच्या बॉटल्स देखील होत्या. म्हणजे किती शाश्वत आपण पर्यटन करतोय ते बघा. अगदी निष्काळजीपणे तिथे टाकून निघून गेले होते. कोणाची ती काच लागेल किंवा कोणाला त्याचा त्रास होईल याचा जराही विचार केला गेलेला नव्हता. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कसं आहे, प्रत्येक माणूस सुज्ञ आहे, त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, तरी देखील हे असे प्रकार घडत आहेत. हे खरंच लज्जनास्पद आहे आणि हे खूप वाईट आहे. तर अशा ही जी स्वच्छ आणि नितळ जी ठिकाणं असतात, जी निसर्गरम्य असतात, तर आपण त्याचा जरूर आस्वाद घेतला पाहिजे. गोड आठवणी आपण तिथून घेऊन आलो पाहिजे. तर आपण करतोय काय, तिथं जातोय अगदी बेजबाबदारपणे कसंही वागतोय, दारू पितायत काही लोक आणि घाणेरडं वर्तन करतायत तिथल्या गावकऱ्यांशी आणि तिथून परत येत आहेत. तर तुम्ही गोड आठवणी परत घेऊन जाताय की त्या गावकऱ्यांना त्रास देऊन जाताय, याचा विचार जरूर व्हायला पाहिजे. कारण खरंच निसर्गप्रेमी जी माणसं आहेत ना, तर ती जातात आणि मग त्यांच्या देखील पदरी निराशा पडलेली असते. कारण एवढं ते सुंदर स्पॉट बघून तिथे खरंच एक गोड अनुभव घ्यायला जात असतात, पण त्यांना तिथे ते पोहायला दिलं जात नाही किंवा तिथे थांबायला देखील दिलं जात नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता मी देखील बसलो आहे, हा निसर्गरम्य स्पॉट आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. छानपैकी आजूबाजूला म्हणजे ही जी छोटी नदी आहे त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आहेत आणि त्या गर्द झाडीतून ही नदी वाहते आहे. मस्तपैकी मी देखील इथे बसलो आहे आणि तुमच्याशी चर्चा करतो, या गोष्टींबाबत ही चर्चा करतो. तर इथे मानवी हस्तक्षेप नाही आहे तेवढा, त्यामुळे कुठेतरी ही जागा स्वच्छ आहे. आपण म्हणत असतो की निसर्ग वाचवायला पाहिजे, कोकण वाचवायला पाहिजे किंवा आणखीन जी जंगलं आहेत ती वाचवायला पाहिजे. मला असं पर्सनली वाटतं की निसर्गाची काळजी घेण्याला निसर्ग समर्थ आहे. त्यात मानवी हस्तक्षेप होता कामा नये, तरच कुठेतरी निसर्ग सुरक्षित राहील. आपण असं म्हणतो की वाचवा, पण काही गरज नाही, निसर्गाला वाचवायची गरज नाही. कारण निसर्ग स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो. ज्याने तुमच्यासाठी ह्या सौंदर्याची अगदी मुक्त हस्ताने उधळण केले, त्याची आपण काय काळजी घेणार किंवा काय ते संरक्षित करणार. एवढा मोठा निसर्ग आहे, म्हणजे त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. तर हा असा एक विस्तृत पसरलेला जो निसर्ग आहे त्याची आपण काळजी घ्यायची नाही, तर त्या निसर्गाच्या कार्यात आपला हस्तक्षेप होता कामा नये. जिथे मानवी हस्तक्षेप झाला तिथे निसर्गाचा कोप झाला आणि जिथे निसर्गाचा एकदा कोप झाला की त्याला कोणीही थांबवू शकत नाही किंवा ते माणसाला सहन होत नाही. कुठे होणारं भूस्खलन असेल, कुठे येणारा पूर असेल, अगदी पुराचं पाणी घरात शिरतं आणि मग चिखल होऊन जातं, पूर्ण एक मानवी जीवन अस्ताव्यस्त होऊन जातं. तर निसर्गाचा कोप हा मानवी जीवनाला सहन होणारा नाही आहे किंवा निसर्गाचा कोप झाला तर ते एक पूर्णपणे सगळं विध्वंस होऊन जातो. तर खऱ्या अर्थाने निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे. ती कोणत्या पद्धतीने की आपला त्यामध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे. तर अशी जी निसर्गरम्य ठिकाणं आहेत तर तिथे आपण जायचं, पण गोड आठवणी घेऊन परत यायचं. तिथे कचरा करायचा नाही.
ह्या गोष्टी सांगायला लागल्या नाही पाहिजेत, पण अनेक विचारांती मी हा निर्णय घेतला आणि हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा तुमच्यासोबत ही चर्चा आहे, छोटीशी चर्चा आहे. तर बघा, पटलं तर बघा, नाही तर सोडून द्या. कारण कुणी काय करायचं हे कुणीही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक जण सुज्ञ असतो, त्याला चांगल्या वाईटाची जाण असते. तर बघा, पटलं तर बघा, नाहीतर सोडून द्या. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. चला आता तुमचा निरोप घेतो. जरा जास्त बडबड झाली असेल, पण निरोप घेतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. पण प्रत्येकाने याच्यावर जरूर विचार करा. निसर्गामध्ये आपला जास्त हस्तक्षेप होता कामा नये. हस्तक्षेप म्हणजे निसर्गाने जी मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे ती आपण पाहावी, त्याचा यथेच्छ आणि मनमुरादपणे आनंद लुटावा, एक गोड अनुभव घेऊन परत यावं. तिथे आपण निसर्गाला कोणताही त्रास करायचा नाही आहे किंवा निसर्गाची हानी होईल असं कोणतंही वर्तन करायचं नाही आहे. चला, धन्यवाद.